दाओस दौऱ्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर आदित्य ठाकरेंनी टीकेच्या फैरी झाडल्या। उद्योगमंत्री दाओसला उशिरा का गेले? उद्योगमंत्री दाओसवरून लवकर का निघाले? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। पुढच्या वेळेला उद्योगमंत्र्यांना 4 दिवस थांबवा असंही आदित्य ठाकरे म्हणाले। उद्योगमंत्री पहिल्या दिवशी ते इनॉग्रेशन झाल्यानंतर उशिरा पोहोचले। त्यांनी का नाही त्यांची विमानाची वेळ जुळवली किंवा प्रवासाची वेळ जुळवली? मुख्यमंत्र्यांसोबत का नाही गेले? दुसऱ्या दिवसानंतर मला असं कळण्यात आलं की ते पुन्हा एकदा भारताकडे परत आले। म्हणजे एकच दिवस उद्योगमंत्री उशिरा पोहोचले, तो दिवस काढला, नंतर कुठेतरी मला वाटतं गायब झाले, शॉपिंग विपिंगला गेले असतील। पण ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या देशात परत बोलवलं गेलं किंवा परत आले। आता हे कशासाठी होतं? हे ह्यासाठी होतं का की मिंदे नाराज झाले आणि त्यांना बोलवलं? मिंदेंची समज काढण्यासाठी त्यांना परत पाठवलं? बघा तुम्ही नाही तर हे पण नाही। मुंबईकर म्हणून, एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून, की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एकतर उद्योगमंत्री जे कोणी असतील, आता त्यावेळेचं मला माहित नाही, त्यांना जे कोणी असतील सोबत त्यांना 4च्या 4 दिवस तिथे बसवा, सोबत घेऊन फिरा आणि त्यांना सांगा की इथे काम करायला आलोय, फॅशन परेड करायला आलो नाही। एका दिवसात पळून काय जाता तुम्ही? दरम्यान आदित्य ठाकरेंनी केलेल्या या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार उत्तर दिले। मी एका दिवसात आलो त्याच्यावर देखील त्यांचा आक्षेप होता। मी मफलर किती छान घालतो याच्यावर देखील त्यांचा आक्षेप होता। मी जॅकेट कुठचं घालतो याच्यावर देखील आक्षेप होता। आता ह्याच्यानंतर मफलर आणि जॅकेट मी दरदिवशी कुठचं वापरावं हे त्यांना विचारून मी आता ते कपडे घालायला सुरुवात करणार आहे। मुद्दा असा आहे की चेहऱ्यावर जळफाट आणि असूयेचं चित्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होतं। पॅव्हिलियनचं उद्घाटन म्हणण्यापेक्षा इंडिया पॅव्हिलियनचं उद्घाटन हे देवेंद्रजींनी केलं। त्यांच्यासोबत मी होतो, तामिळनाडूचे उद्योगमंत्री होते आणि केंद्रातले सेक्रेटरी होते। हे आम्ही 4-5 जणांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं। त्याच्यानंतर भाषणं झाली, त्याचे देखील फोटो आहेत। त्याच्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची या संदर्भामध्ये काही लोक माहीर झालेली आहेत। यानंतर बातमी सैफ अली खान बद्दलची आहे। पाठीत चाकूची गंभीर जखम झाली, पण 5 दिवसात सैफ अगदी ठणठणीत बरा झाला। रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज देण्यात आला, पण त्यावरून सुद्धा वाद रंगल्याचं पाहायला मिळालंय। इतकी गंभीर जखम असताना सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला आणि जसं काही झालंच नाही अशा प्रकारे तो ठणठणीतपणे चालत कसा आला, यावर अनेक जण सवाल उपस्थित करतायत। सैफ अली खानवर 5 वार, 15 सेंटीमीटर पाठीत खोल जखम, सैफ अली खानच्या पाठीत रुतलेला हा चाकूचा तुकडा पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला होता। मात्र इथूनच धक्क्यांची मालिका सुरू झाली। घटनेच्या रात्री 2 ते 2:30च्या दरम्यान सैफ अली खानवर हल्ला झाला। सैफचा जवळचा मित्र अफसर झैदीनं सैफला रुग्णालयात दाखल केलं। 2:30 वाजता हल्ला झाला असताना सैफ हॉस्पिटलमध्ये पोहोचला पहाटे 4:10 म्हणजे तब्बल 1 तास 40 मिनिटांनी तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला। खरं तर सैफच्या घरापासून लीलावती हॉस्पिटल अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर आहे। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी इतका उशीर का लागला असा प्रश्न निर्माण झालाय। सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट आता समोर आलाय। सैफवर हल्ल्याच्या वेळी 5 ठिकाणी वार झाले। पाठ, मान, मनगट आणि कोपरावर वार झाले। चाकू हल्ल्यात सैफच्या शरीरावर 0.5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर पर्यंतच्या जखमा झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून उघड झालं। चाकू हल्ल्यामुळे सैफच्या पाठीत मोठी जखम झालेली असताना डिस्चार्ज नंतर तो चालत कारपर्यंत गेला होता। तसंच घरी परतल्यानंतर त्यानं अगदी आरामात तिथं जमलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं। त्यातून नितेश राणेंनी शंका उपस्थित केली। कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील, हे गाडी लेकी जाऊ जायला तो एवढा तू असा बाहेरून चालत होता, मलाच संशय राहिला का घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला। सैफ अली खानला झालेली मोठी जखम 5 दिवसात कशी भरली यावर संजय निरुपम यांनीही आश्चर्य व्यक्त केलं।
मैं कह सकता हूं कि मेडिकल सेक्टर इतना तरक्की कर गया है कि 4 दिन बाद मैं देखता हूं कि सैफ अली खान साहब एकदम उछलते कूदते अपने घर लौट आते हैं। तो मेरे मन में कुछ सवाल उठा कि क्या सैफ फिजिकली इतने फिट है, उसकी वजह से रिकवर किए इतना फास्ट? वो जिम जाते हैं, इसकी वजह से रिकवर किए फास्ट, या कोई और कारण है? अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला आणि हल्ल्यानंतर लवकर झालेली रिकव्हरी यावरून राजकीय नेत्यांसह अनेकांना शंका वाटू लागली आहे। जोपर्यंत या शंकांचं समाधान होत नाही तोवर प्रश्न उपस्थित होत राहतील हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अटक झाल्यानंतर